Yes, good afternoon all of you. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड पेपर केमिस्ट्री तुमचा 11वी चालू आहे आपला. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड ज्यामध्ये काय असतो कार्बन, दे कंटेन्स द कार्बन आयटम. फॅमिली पाहत होतो आपण, लास्ट 2 फॅमिली पाहत आस आणि त्यानंतर आपण एक नवीन चॅप्टर सुरू करू. राईट, काल आपण 2 फॅमिली पाहिले होते. त्याच्यात कोणते पाहिले होते? कीटोन आणि इथर्स. कीटोन अँड इथर्स यस्टरडे वी हॅव सीन. आज आपण पाहू इस्टर आणि अमाइन 2 फॅमिली राहिलेल्या आहेत. इस्टर पाहूत पहिलं. इस्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅमिली. इस्टर ओके. याच्यात फंक्शनल ग्रुप असतो बघा. असता फंक्शनल ग्रुप काय असतो? बॉन्ड सी, डबल बॉन्ड ओ, बॉन्ड ओ, बॉन्ड, बॉन्ड ओ आणि बॉन्ड. हे सगळे फंक्शनल ग्रुप पाठ करा. हे फंक्शनल ग्रुप पाठ करा. काय फंक्शनल ग्रुप बघा? बॉन्ड सी, डबल बॉन्ड ओ, बॉन्ड ओ, बॉन्ड, बॉन्ड ओ काय? बॉन्ड. फंक्शनल ग्रुप सगळे पाठ ठेवा. अल्डिहाइड बॉन्ड CHO, कीटोन बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, अल्कोहोल बॉन्ड OH, ॲसिड बॉन्ड COOH, अल्काइल हलाइड बॉन्ड X. बॉन्ड X म्हणजे काय असतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि अस्टॅटिन. आणि काय पाहिला होता आपण? अल्केन, अल्कीन, अल्काइन. हे माहिती आहे तुम्हाला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. अल्काइल हलाइड बॉन्ड X, अल्कोहोल बॉन्ड OH, ॲसिड बॉन्ड COOH, कीटोन बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, अल्डिहाइड बॉन्ड CHO, इथर काल पाहिला आपण. इथर पाहिला होता. इथर मध्ये काय असतो? बॉन्ड O बॉन्ड, बॉन्ड O बॉन्ड, इथर्स. आता चालू आहे इस्टर. विच फॅमिली नाव? इस्टर. इस्टरचे आपण परत पाहू. काय? फॉर्म्युला, कॉमन नेम आणि IUPAC नेम. फॉर्म्युला, फॉर्म्युला आणि काय असतो? कॉमन नेम. फॉर्म्युला, कॉमन नेम. ओके. फॉर्म्युला, कॉमन नेम अँड IUPAC नेम. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इस्टर फंक्शनल ग्रुप काय बघा? बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, बॉन्ड C बॉन्ड. हे बॉन्ड आहे. हा पण लक्षात ठेवा. बॉन्ड असतो हा. बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड. जशाला तसं बघून वाचायचं. ओके. याला काय म्हणणार आपण? इस्टर फॅमिली. पहिला मेंबर पाहू परत. पहिला मेंबर H पासून सुरू होतो. याचा आपण H बॉन्ड C. हे H बॉन्ड इथून सुरू होते बघा. हे असं लिहायचं असते. H बॉन्ड, हा बॉन्ड आला. H बॉन्ड, हा बॉन्ड. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O बॉन्ड. त्यानंतर काय असते? बॉन्ड. त्यानंतर O बॉन्ड, CH3 O बॉन्ड. O नंतर काय बघा? बॉन्ड. O नंतर काय? बॉन्ड. O बॉन्ड. हा काय? CH3. हा काय? CH3. याला काय म्हणतो आपण? CH3 म्हणजे मिथाईल. काय म्हणावं याला? मिथाईल. मिथाईल. राईट. हा काय झाला बघा? मिथाईल. काल आपण ॲसिड पाहिला होता. असा ॲसिड HCOOH. या ॲसिडला आपण काय म्हटलं होतं? फॉर्मिक ॲसिड. या पहिल्या ॲसिडला फॉर्मिक काय म्हटलं होतं आपण? ॲसिड. बघा पहिला ॲसिड काय पाहिला होता आपण? HCOOH. असा असेल तर काय म्हणावं याला? फॉर्मिक ॲसिड. आता ह्या फॉर्मिक ॲसिडचा IC ॲसिड काढून टाकायचा. फॉर्मिक ॲसिडचा, फॉर्मिक ॲसिडचा मिथाईल. याचं नाव काय म्हटलं बघा आपण? मिथाईल. फॉर्मिक ॲसिडचा काय काढायचा? IC ॲसिड काढायचा. IC ॲसिड काढून ATE लावायचं. ATE. इस्टर असला, ही फॅमिली इस्टर असला, ATE. एंडिंगला काय येतो? लास्टला ATE. म्हणून याला काय म्हणावं? इट इज कॉल्ड ॲज मिथाईल ॲसिटेट. आता सांगा दुसरा बघा. आता दुसरा याच्या ऐवजी आपण काय घेऊ? आता CH3. CH3 बॉन्ड C
डबल बॉन्ड ओ बॉन्ड CH3 घेऊ, परत इकडं पण काय घेऊ CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3, दोन मिथाईल आहेत बघा. आता हा एक मिथाईल आहे, हा सुद्धा एक मिथाईल आहे. तर त्यापैकी याच्यामध्ये फरक कसा आहे, एक मिथाईल ऑक्सिजनला अटॅच असतो, एक मिथाईल बघा कोणाला अटॅच आहे, ऑक्सिजनला, आणि एक मिथाईल कोणाला आहे, कार्बनला आहे बघा. एक मिथाईल कार्बनला अटॅच असतो आणि एक मिथाईल ऑक्सिजनला अटॅच असतो. हा फरक असते दोघांमध्ये. वन ऑफ द मिथाईल इज अटॅच्ड टू ऑक्सिजन आयटम, वन ऑफ द मिथाईल इज अटॅच्ड टू कार्बन आयटम. धिस मिथाईल इज अटॅच्ड टू व्हॉट, कार्बन आयटम, अँड धिस मिथाईल इज अटॅच्ड टू ऑक्सिजन आयटम. ओके, हा आहे ऑक्सिजनला आणि हा आहे कार्बनला अटॅच असेल. नाव कसं लिहायचं म्हटलं आपण, याला काय म्हणावं पहिलं, मिथाईल. याचं नाव काय असतो, मिथाईल, बरोबर आहे. याला काय म्हणावं, मिथाईल. आता हे फॉर्मेट असते, हे फॉर्मेट आहे, तर याला काय म्हणावं, ॲसिटिक ॲसिड. आपण दुसरा ॲसिड पाहिला होता, काय पाहिला होता, ॲसिटिक ॲसिड. दुसरा ॲसिड आहे लक्षात तुमच्या, दुसरा ॲसिड काय पाहिला होता आपण, ॲसिटिक ॲसिड. ॲसिडचा काय काढायचा केव्हा बी, आयसी ॲसिड काढून टाकायचा. आयसी ॲसिड इज रिमूव्ड. आयसी ॲसिड काढून त्या ठिकाणी काय लावायचा, ATE लावायचा, ATE. आपण आता आयसी ॲसिड काढून टाकूत हा असा, आणि या ठिकाणी काय लावू, ATE, मिथाईल ॲसिटेट. याचं नाव बघा आता, याला काय म्हणावं, मिथाईल ॲसिटेट, मिथाईल फॉर्मेट, राईट. त्यानंतर नेक्स्ट आता तिसरा बघा, CH3 पहिला, H दुसरा काय असतो, CH3, तिसरा काय येईल आता बोला, C2, तिसरा काय येतो आता, C2, आणि H काय येतो, 5, C2H5, आणि पुढे काय, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, आणि इकडे काय, CH3. इथं कोणताही घेता येते, इथं पण इथं तुम्ही इथाईल घेऊ शकता, मिथाईल कोणताही घेऊ शकता. आता मिथाईल घेतला तर मिथाईल, इथाईल घेतला इथाईल नाव टाकायचं. मग याचं नाव काय होईल आता, हा CH3 ग्रुप आहे बघा, या ग्रुपचं नाव काय, मिथाईल. ला काय म्हणणार आपण, मिथाईल. आणि या ग्रुपला काय म्हणणार आता, 3 कार्बनचा ॲसिड काल पाहिलं होतं आपण कॉमन नेम मध्ये, दिस इज कॉमन नेम. 3 कार्बनचा ॲसिड काय असतो, प्रोपिओनिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड, प्रोपिओनिक आयसी ॲसिड काढायचा कशाने, बाय ATE. काय बनतो मग हा, मिथाईल. मिथाईल नंतर हा काय झाला, प्रोपिओनेट, मिथाईल प्रोपिओनेट. ओके, चौथा मेंबर बघा आता, C3H7 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. इथं मिथाईलच पाहिजे, इथं H नाही येते, इथं H राहते, या ठिकाणी H राहू शकते. 2 अल्काईल ग्रुप म्हटलो आपण, एक कोणाला अटॅच आहे, कार्बनला, आणि एक कोणाला अटॅच आहे, ऑक्सिजनला. त्यापैकी हा ऑक्सिजनला नेहमी CH3च पाहिजे. ऑक्सिजनला जर H असला तर नसते, कार्बनला H असू शकते, ऑक्सिजनला मिथाईल पासूनच सुरुवात होते. मग याचं नाव बघा आता, याचं नाव काय होईल, इट इज कॉल्ड एज मिथाईल. परत याला काय म्हणावं, मिथाईल. 4 कार्बन झाले बघा, 3 आणि 1 4, 4 कार्बनचं काय असते, ब्युटिरिक ॲसिड. ब्युटिरिक ॲसिडचं काय बनावं, ब्युटिरेट, मिथाईल ब्युटिरेट. दिसते, इस्टर फॅमिली समजली, याला म्हणतात इस्टर फॅमिली. दिसते का, क्लिअर दिसते आता, कॉमन नेम कळाले का, मिथाईल फॉर्मेट, मिथाईल ॲसिटेट, काळे समजलं, बोबडे, मोइन खान. प्रोपिओनेट, मिथाईल काय असेल, MA. आलं लक्षात, हां. चला हे स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या, वया घेऊन लिहून घेत राहा कदम गव्हाणे. ओके, आता पाहू IUPAC नेम. कोणता नेम पाहू आता, IUPAC नेम. याला म्हणतो आपण, कोणता नेम म्हणतो याला, कॉमन नेम. ओके, हां, भडके. आता पाहू काय पाहू, IUPAC नेम. याला काय म्हणत आता आपण, IUPAC. बघा आता IUPAC सोपं आहे,
नाही आता कुछ भी आहे. आता पाहूत काय पाहूत IUPAC कॉमन नेम झाला. IUPAC बघा आता सुरुवात कुठून करायची इथून मिथाईल हेच नाव लिहायचं असंच. बघा आता लक्ष द्या IUPAC मध्ये सुद्धा काय करायचं हाच नाव घ्यायचा कोणता मिथाईल. आता आपण याला काय म्हटलं होतं आठवते का तुम्हाला IUPAC मध्ये या ऍसिडला IUPAC मध्ये काय म्हटलं होतं आपण मिथेनोइक ऍसिड OIC म्हटलं होतं तुम्हाला. मिथाईल मिथॅनोइक ऍसिड मिथॅनोइक ऍसिड होता बघा. काय नाव होतं मिथाईल मिथॅनोइक ऍसिड. मिथाईल काय होता मिथॅनोइक ऍसिड. याचा परत IC ऍसिड काढायचा. इथला काय काढतो आपण IC ऍसिड काढायचा. कशाने काढायचा बाय AT मिथाईल मिथॅनोएट. मग काय म्हणावं याला मिथाईल मिथॅनोएट AT लावायचा. इस्टर असला AT मिथाईल मिथॅनोएट. याला काय म्हणणार मिथाईल CH3 म्हणलं काय म्हणाव मिथाईल आणि याला काय म्हणाव इथॅनोएट मिथाईल इथॅनोएट मिथाईल आणि याला काय म्हणाव इथॅनोएट. इथॅनोइक ऍसिड होता बघा आठवते का ऍसिड मध्ये काय म्हटलं होतं आपण इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिडचं काय म्हणाव इथॅनोएट इथॅनोएट मिथाईल इथॅनोएट. आता बघा याला काय म्हणाव याचं बोला आता किती कार्बन आहेत 2 आणि 1 3 कार्बन. तर काय म्हणूया आपण मिथाईल. याला पण काय मिथाईल प्रोपिओनेट प्रोपिओनिक ऍसिड होता प्रोपॅनोइक ऍसिड होता. याच्यामध्ये प्रोपेन असते. IUPAC मध्ये काय असते प्रोपेन प्रोपॅनोएट. IUPAC मध्ये प्रोपेन असतो इथं प्रोपिओन असतो. कॉमन मध्ये प्रोपिओ IUPAC मध्ये काय असतो प्रोपेन मिथेन इथेन प्रोपेन IUPAC मध्ये. मग याला काय म्हणावं मिथाईल प्रोपॅनोएट मिथाईल प्रोपॅनोएट. याचं काय होईल आता मिथाईल ब्युटॅनोएट. इट इज कॉल्ड ॲज मिथाईल. बघा हा काय मिथाईल 1 3 आणि 1 किती कार्बन झाले 4 कार्बन. 4 कार्बनचा काय बनतो ब्युटॅनोएट. मिथाईल काय म्हणावं ब्युटॅनोएट AT लावायचा शेवटी काय लावायचा AT. मिथाईल काय होईल ब्युटॅनोएट मिथाईल इथॅनोएट मिथाईल मिथॅनोएट मिथाईल ब्युटॅनोएट. बघा 4 कार्बनचा काय म्हणावं त्याला ब्युटॅनोएट. 4 कार्बनचा काय असतो ब्युटेनचा ब्युटॅनोएट. तर हे झाले फॉर्म्युला कॉमन नेम आणि IUPAC नेम. कोणत्या फॅमिली झाले इस्टर फॅमिली. फंक्शनल ग्रुप बघा लक्ष द्या इकडे आता. फंक्शनल ग्रुप कोणता असतो बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड. इथं पण असंच लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये असते बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा असा असला तर काय म्हणावं इस्टर. फंक्शनल ग्रुप कॉमन असते सगळ्यामध्ये. फंक्शनल ग्रुप सगळ्यामध्ये राहावंच लागते ते कोणता बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड तरच त्याला काय म्हणावं इस्टर. ओके दोन्ही झालेत बघा. आता हे कॉमन नेम बी झाला आणि IUPAC नेम झाला. क्लिअर दिसते. स्क्रीनशॉट घ्या त्याचा काढून घ्या स्क्रीनशॉट. टेक द स्क्रीनशॉट. ओके बोबडे स्क्रीनशॉट टेक द स्क्रीनशॉट. कुत्ते को बनते वैसे चला झाला. आता पाहू आणखीन एक फॅमिली अमाइन पाहू. अमाइन इस्टर झाली इस्टर. नेक्स्ट फॅमिली लास्ट अमाइन बॉन्ड NH2. अमाइन मध्ये नायट्रोजन असतो. आता नायट्रोजन
नेक्स्ट फॅमिली अमाइन. चला पहा आता याच्या पुढची फॅमिली पाहूत. कोणती फॅमिली? अमाइन. अमाइन. द लास्ट फॅमिली वी विल सी अमाइन. अमाइन्स. अमाइन किंवा अमाइन्स. राईट. याच्यात फंक्शनल ग्रुप बघा आता. इन अमाइन्स द फंक्शनल ग्रुप इज बॉन्ड NH2. फंक्शनल ग्रुप कोणता असेल याच्यामध्ये? बॉन्ड NH2. Bond NH2 is the functional group. Bond NH2. Amine. Amine सोपा आहे बघा आता. NH2. Bond NH2. It contains nitrogen. याच्यात काय असतो? नायट्रोजन. परत याचा पाहूत आपण फॉर्म्युला, कॉमन नेम, IUPAC नेम. फॉर्म्युला, कॉमन नेम आणि कोणता नेम असतो? IUPAC. IUPAC name. Okay. Formula, common name and IUPAC name. Right. So very first of all we will see the first member CH3 पासून सुरू होतो. CH3NH2. हा सोपा आहे बघा. CH3 पासून सुरू होते हे, H पासून नाही. आपण आतापर्यंत पाहिले होते काय होते? H पासून असतात. याचं काय असते आता? CH3 पासून सुरू होतो. CH3NH2. याला काय म्हणावं आता? मिथाइल अमाइन. मिथाइल. प्रत्येकाला शेवटी NH2 अमाइन लावत जायचं. मिथाइल अमाइन. मिथाइल नंतर काय म्हणावं? अमाइन. सगळ्याला अमाइन अमाइन लावत जावं. अमाइन. काय असते? अमाइन. मिथाइल अमाइन. एक कार्बन आहे बघा, काय म्हणावं? मिथाइल अमाइन. दोन कार्बन आहेत आता. C2H5 NH2. C2H5 NH2. याला काय म्हणावं आता? इथाइल अमाइन. इट इज कॉल्ड एज इथाइल अमाइन. मिथाइल अमाइन. इथाइल अमाइन. राईट. तीन कार्बन आहेत. C3 आहे जर, C3H7 जर आहे आणि काय? NH2 आहे जर. C3H7 आहे आणि काय? NH2 आहे. तर काय होईल आता? प्रोपाइल. याला काय म्हणणार आपण आता? प्रोपाइल अमाइन. C3H7 प्रोपाइल. प्रोपाइल अमाइन. सगळ्याला काय असेल? अमाइन. चार कार्बन नाव. C4H9. काय म्हणणार याला आता? ब्युटील अमाइन. ब्युटील अमाइन. IUPAC. आता कॉमन नेम झाले बघा हे सगळे. ऑल दीज आर व्हॉट? द कॉमन नेम्स. अल्किल अमाइन. कॉमन नेम मध्ये काय म्हणतात याला आता? अल्किल अमाइन. आता पाहूत आपण कोणता नेम? IUPAC नेम. इन IUPAC नेम इट इज कॉल्ड एज मिथेन. एक कार्बन असला आता काय म्हणावं? मिथेन. एक कार्बनचा मिथेन अमाइन. इट इज कॉल्ड एज मिथेन. मिथेन. मिथेनचा ए काढायचा. मिथेनचा ई काढायचा. ई. मिथेनचा लास्टला काय असतो? ई. मिथेनचा ई काढून त्या ठिकाणी अमाइन लावायचं. मिथेन अमाइन. काय म्हणावं याला? मिथेन अमाइन. एक कार्बनवाला काय झाला आता? मिथेन अमाइन. अशाच प्रकारे आता दोन कार्बनवाला. एक कार्बनवाला मिथेन अमाइन. दोन कार्बनवाला काय होईल आता? इथेन. इथेन अमाइन. इथेनचा काय काढायचा? ई.
the ending E of ethane is replaced by amine. एंडिंगचा ई काढायचा कशाने? बाय अमाइन. इथेन अमाइन, मिथेन अमाइन, इथेन अमाइन. याला काय म्हणावं आता? प्रोपेन अमाइन. प्रोपेन अमाइन. याला काय म्हणावं मग? ब्युटेन अमाइन. इट इज कॉल्ड एज ब्युटेन अमाइन. ब्युटेन अमाइन, ब्युटेन अमाइन, इथेन अमाइन, मिथेन अमाइन. सो दिस इज अमाइन फॅमिली. या फॅमिलीला काय म्हणावं आता? अमाइन फॅमिली. तर हे टोटल असे आपले 10 फॅमिली झालेत. अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्किल, हलाइड, अल्कोहोल, इथर, ॲसिड, इस्टर, अल्डिहाइड, कीटोन आणि अमाइन. लास्ट इज व्हॉट? अमाइन. ओके. तर आपण काय करूत आता? याचे एक्झाम्पल, 1-2 एक्झाम्पल टाकतो मी आणि त्याच्यात फंक्शनल ग्रुप ओळखायचा आणि फॅमिली कोणती आहे बघायची. ओके. एम ए याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, ओके. लिहून घ्या. फॉर्म्युला, कॉमन नेम, IUPAC नेम. ओके. हां, टेक द स्क्रीनशॉट फास्ट. फॉर्म्युला, कॉमन नेम आणि काय म्हणावं? IUPAC नेम. झालं? नोटेड? ओके. छान. चलो अभी क्या करेंगे? नेक्स्ट पॉइंट. अब तुमको आज का ईस्टर का बोलता मैं, ईस्टर का. उसमें ईस्टरचं कसं ओळखायचं बघा आता. आजची आपण फॅमिली पाहिली आता, ईस्टर आणि अमाइन. 2 फॅमिली पाहिल्या, ईस्टर व अमाइन. तर तुम्हाला हे 10 फॅमिली पाठच असावं. 10 फॅमिली आणि यांचे फंक्शनल ग्रुप. हे खूप बेसिक, खूप महत्त्वाचं आहे. 10 फॅमिली, 10 फंक्शनल ग्रुप. 10 फॅमिली कोणकोणते? अल्केन, अल्कीन, अल्काइन. अल्केन, कार्बन कार्बन, सिंगल बॉन्ड. 209 पान नंबर बघा. 209 पान नंबर 209 पाहिलं का? याच्यावर आहे पुस्तकात. पुस्तक घेतले ना तुम्ही? 209 पान नंबर वाचा बरं. ते खूप दिले तुम्हाला पुस्तकात. 20 फॅमिली आहे पुस्तकात. 20-25 फॅमिली आहेत. 25 है ना? 25 फॅमिली आहेत ते बघा. आणि खूप महत्त्वाचं आहे. अल्केन, कार्बन कार्बन, सिंगल बॉन्ड. अल्कीन, अल्कीन, कार्बन कार्बन, डबल बॉन्ड. अल्काइन, अल्काइन काय असतो? कार्बन कार्बन, ट्रिपल बॉन्ड. अल्किल हलाइड, अल्किल हलाइड काय असतो? बॉन्ड एक्स. अल्कोहोल, अल्कोहोल काय असतो? बॉन्ड OH. ॲसिड, ॲसिड काय असतो? बॉन्ड COOH. अल्डिहाइड, अल्डिहाइड काय असतो? बॉन्ड CHO. कीटोन, कीटोन काय असतो? बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. ॲसिड झाला, अल्डिहाइड झाला, कीटोन. इथर, इथर काय असतो? बॉन्ड O बॉन्ड. इस्टर आता पाहिला आपण, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड. अमाइन, अमाइन काय असतो? बॉन्ड NH2. 10 फॅमिलीत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले आहे की नाही? 11 फॅमिली आहेत हे टोटल. 11 फॅमिली झाले. पुस्तकात 25 फॅमिली आहेत. 25. हां, चॅप्टर उद्यापासून सुरू करू. उद्यापासून राईट. पहिला धडा घेऊ तुमचा 11वीचा. फर्स्ट चॅप्टर सुरू करू उद्या. ओके. हां, चॅप्टर सुरू करू. हो, बेसिक यायला पाहिजे तुम्हाला. हे नाव कळतात. हे बेसिक जर आलं ना आपल्याला, हे नाव रिॲक्शन लिहिण्यामध्ये नंतर परेशानी होत नाही. तुम्हाला कोणतं बी नाव येते आता फॉर्म्युला टाकलं की. हां, आता कोणताही स्ट्रक्चर असं फॉर्म्युला टाकलं तर नाव कसं करावं त्याचं नावच माहीत नाही तर रिॲक्शन काय कळते मग? रिॲक्शनच कळत नाही, हे की नाही? तर त्याच्यामुळे नाव माहीत व्हावं पहिलं. नाव कसं माहीत करायचं कळालं आता तुम्हाला कोणतं बी नाव येते आता. हे 10 खूप बेसिक आहेत. याच्यावरून कोणताही नाव येतो. आजचे पहा, ईस्टरचे आजचा HICOO C2H5 असं पाहिलं होतं आपण आज. HCOO बॉन्ड C2H5.
फंक्शनल ग्रुप बघा याच्यात आता. फंक्शनल ग्रुप, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? पहिलं फंक्शनल ग्रुप असते. कालच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे हा. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचं किंवा ही व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप. बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड. फंक्शनल ग्रुप माहीत असावा, रिॲक्शन माहीत नसली तरी बी चालते, एवढी गॅरंटी सांगायलो मी. हां, फंक्शनल ग्रुप माहीत असावा, रिॲक्शन जरी माहीत नसली तरी पाठ होऊन जाते. आता फंक्शनल ग्रुप बघा कोणता आहे फंक्शनल ग्रुप? व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, याला काय म्हणायचं? फंक्शनल ग्रुप. आता याची काय असते? फॅमिली. बघा आता फॅमिली कोणती असते? बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड असेल तर फॅमिली असते इस्टर. आताच पाहिलं आपण फॅमिली इस्टर. कॉमन नेम बोला आता याचा. कॉमन नेम, व्हॉट इज द कॉमन नेम? इथाईल. इथून सुरू करायचं. जे अल्काईल ऑक्सिजनला अटॅच असते इथाईल. आणि हे काय असते? फॉर्मेट. याला काय म्हणावं? इथाईल फॉर्मेट. लक्षात. कॉमन नेम, फॉर्म्युला इथाईल फॉर्मेट, कॉमन नेम. राईट, लक्षात राहते MA. गुड. आता दुसरं अजून एक देतो इस्टरचं. आजचं पाहिलेलं आपण तसंच बघा. इस्टरचा आजचा पाहिला ना. इस्टरचा आणखीन एक एक्झाम्पल. इस्टर किंवा अमाइन. ओके, आणखीन एक एक्झाम्पल. C2H5 बॉन्ड NH2. दुसरी फॅमिली आज पाहिला आपण. C2H5 बॉन्ड NH2. फंक्शनल ग्रुप बॉन्ड NH2. फंक्शनल ग्रुप काय म्हणावं याचा? व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? इज इक्वल टू बॉन्ड NH2. राईट. व्हॉट इज फॅमिली? इज इक्वल टू, याची फॅमिली इज इक्वल टू काय? अमाइन. फॅमिली कोणती म्हणाव? अमाइन. फंक्शनल ग्रुप बॉन्ड NH2, फॅमिली अमाइन. आता याचा हे काय असतो? नाव, कॉमन नेम. इसके बाद क्या बोलते हैं हम इसका? कॉमन नेम. व्हॉट इज कॉमन नेम? इथाईल. नंतर हे काय असते? अमाइन. इथाईल अमाइन. राईट. आता एवढ्या फॅमिलीपैकी कोणताही एक देतो मी. याच्यातलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे 2 आत्ता झाले होते बघा. हे 2 आत्ता झाले होते, 2 त्याच्यातला होता हे. आता एवढ्या फॅमिलीपैकी कोणताही दिला तर तुम्हाला फंक्शनल ग्रुप ओळखता आला पाहिजे. बघूत बरं. आता सांगू आता एक क्वेश्चन. राईट. आता एक क्वेश्चन देतो, प्रश्न. आधी फंक्शनल ग्रुप ओळखा याच्यामध्ये. फंक्शनल ग्रुप ओळखा की मग फॅमिली आपोआप सांगता येते. राईट. फंक्शनल ग्रुप ओळखलं तुम्ही की तुम्हाला फॅमिली आपोआप सांगता येते. राईट. किती सोपं आहे बघा. आता फंक्शनल ग्रुप पाहूया आपण आता. राईट. असा आहे एक्झाम्पल बघा. C3H7 बॉन्ड OH. आधी बोला मला फॅमिली कोणती आहे? फॅमिली. फंक्शनल ग्रुप कोणता आहे सांगा पहिलं? फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप OH. व्हेरी गुड. फॅमिली कोणती असते? OH असलं तर अल्कोहोल. व्हेरी गुड. वा वा वा. याला काय म्हणावं आता? फंक्शनल ग्रुप इज इक्वल टू बॉन्ड OH. फॅमिली इज इक्वल टू अल्कोहोल. नाव नाही आलं तरी चालते. नाव हे आलं तरी मोठी गोष्ट. नेम, व्हॉट इज कॉमन नेम? नाव नाही आले तरी जमते. नाव केव्हा पाठ होते नंतर. हे पाठ करा आधी. कॉमन नेम काय? कॉमन नेम प्रोपाइल अल्कोहोल. आता आणखीन एक याच्यामधला बघा कोणता एक देतो मी. आणखीन एक कोणताही एक देतो. आता बघा दुसरं आणखीन एक आहे. C2H5 बॉन्ड CHO. याच्यात ओळखा फंक्शनल ग्रुप कोणता आहे. याच्यात फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यात? CHO. फॅमिली कोणती आहे? CHO बरोबर आहे. व्हेरी गुड. फॅमिली अल्डिहाइड. व्हेरी गुड. याच्यात फंक्शनल ग्रुप
बघा आता फंक्शनल ग्रुप काय आहे, बॉन्ड CHO. मग यामुळे फॅमिली कोणती असते, व्हॉट इज फॅमिली, फॅमिली इज इक्वल टू अल्डिहाइड, राईट. आणि त्यामुळे याचा कॉमन नेम नाही आला तरी जमते. द कॉमन नेम करा, पाठ करा तरी कॉमन नेम पण. कॉमन नेम इज, कॉमन नेम काय असते याचं, 3 कार्बन आहेत बघा, 2 आणि 1 3 कार्बन, 2 आणि 1 3 कार्बनवाला काय असतो, फॉर्मल्डिहाइड, ॲसिटल्डिहाइड, प्रोपिओन अल्डिहाइड. याला काय म्हणतात, प्रोपिओन अल्डिहाइड, राईट. आता आणखीन सांगतो. आता एवढ्या फॅमिलीपैकी एवढ्या फॅमिलीपैकी कोणताही एक आता देतो दुसरा, राईट. आता बघा, आता नेक्स्ट आहे CH3 बॉन्ड COOH, CH3 बॉन्ड COOH. बोला आता याच्यात फॅमिली कोणती आहे, फंक्शनल ग्रुप COOH, व्हेरी गुड. फॅमिली ॲसिड, बरोबर पवार. फॅमिली काय असेल, ॲसिड. फंक्शनल ग्रुप बघा याच्यात, फंक्शनल ग्रुप काय असतो, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप इज इक्वल टू बॉन्ड COOH. फॅमिली इज इक्वल टू, फॅमिली काय असेल, फॅमिली इज इक्वल टू ॲसिड, फॅमिली इज इक्वल टू ॲसिड. फंक्शनल ग्रुप इज इक्वल टू काय, बॉन्ड COOH, फॅमिली ॲसिड. नाव काय होईल याचा, कॉमन नेम, व्हॉट इज द कॉमन नेम, 2 कार्बन, कॉमन नेम 2 कार्बन आहेत, 2 कार्बन असेल तर काय म्हणतात बघा, 2 कार्बन आहेत, 2 कार्बन असले तर सांगा, मेसेज करा काय, 2 कार्बन असला तर येते, 2 कार्बन असला तर काय असते, 2 कार्बन नाही येते. 2 कार्बनवाला कॉमन नेम, ॲसिडचा 2 कार्बनवाला कॉमन नेम कोण असतो, 2 कार्बनवाला कॉमन नेम ॲसिड. आता मोबाईलमध्ये बघायले काय, ॲसिटिक ॲसिड, व्हेरी गुड. काय म्हणावं त्याला, ॲसेटिक पाहिजे. ॲसेटिक, नारायण काय पाहिजे, ॲसेटिक ॲसिड. काय असतो, ॲसेटिक, टिकटॉक, ॲसेटिक ॲसिड. काय म्हणावं याला, ॲसेटिक ॲसिड, राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू. आता कळायला रे तुम्हाला, वा वा वा, छान. आता कोणताही देतो अजून. नेक्स्ट बघा आता असं आहे, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C2H5. याचं बोला बघा आता, याचा काय असेल नाव, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O C2H5. बोला चला, काय होईल याचा, कीटोन, व्हेरी गुड. फंक्शनल ग्रुप कीटोन, पवार. आणि काय असते, आणि फॅमिली कीटोन आहे. फंक्शनल ग्रुप फॅमिली कीटोन असते ते. फंक्शनल ग्रुप बोला, फंक्शनल ग्रुप फॅमिली कीटोन, बरोबर आहे. फंक्शनल ग्रुप कोणता आहे, फंक्शनल ग्रुप कीटोन नसते, फॅमिली असते कीटोन. फंक्शनल ग्रुप काय असतो, फंक्शनल ग्रुप कसा बोलायचा असते, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, है ना. फंक्शनल ग्रुप कसा बोलतो आपण, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, फंक्शनल ग्रुप, है ना. बघा फंक्शनल ग्रुप काय आहे, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. फंक्शनल ग्रुप इज बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, फॅमिली कीटोन. कॉमन नेम इथाइल मिथाइल कीटोन. हे ई असते, हे मी असते. इथाइल मिथाइल कीटोन. काय म्हणावं याला, इथाइल, याला काय म्हणावं, मिथाइल. इथाइल मिथाइल कीटोन. हे समजलं म्हणजे तुम्हाला लय भारी समजलं बरं, खरं म्हणालो मी. केमिस्ट्री सेकंड तुम्हाला अजून हे विसरता तुम्ही, हे जरी आता समजलं तरी विसरतात पुढे अजून. तर याला परत रिव्हिजन करत राहायचं. सोपं आहे, खूप सोपं आहे. आता कसं वाचायचं कळालं तुम्हाला. परत त्याचं नंतर रिव्हिजन मारत राहायचं आणि पाठ होत राहते. लय बेसिक, लय महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणलं तरी जमते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरच पूर्ण तुमचा आधार आहे. केमिस्ट्री याच्यावरच पूर्ण आधारलेला आहे, राईट. ओके. तर हे झाले, काय झाले आता,
अजून एक देतो, 2-3 एक्झाम्पल. याचा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा आणि मोबाईलमध्ये बघायले काय बघून सांगायलेत, हे की नाही. नेक्स्ट आता अजून 2 उदाहरण बघूत, बस झालं. मग 2 उदाहरण घेऊत अजून. याच्यातलं कोणता बी देतो, ओळखावा तर तुम्ही ओळखता राईट. याच्यातला कोणता बी देतो. CH3 CH2 मी बोलायलो असं मी वाचायलो, तुम्हाला कळायले त्याच्याने, ते वाचल्यामुळे कळायले. आता मी काहीच बोलत नाही, नुसतं लिहितो मी. याच्यातलं आता सांगा कोणती फॅमिली आहे, कोणती फॅमिली आहे ही बघूत बरं. आता ही फॅमिली कोणती फॅमिली आहे, कसं काय, मेसेज करा मेसेज. कोणती फॅमिली आहे, फॅमिली. आता फंक्शनल ग्रुप बोला. फंक्शनल ग्रुप काय आहे, फंक्शनल ग्रुप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत ना सगळे, कार्बन कार्बन सगळे काय आहेत, सिंगल बॉन्ड. लास्टला CH3 असते. हे कार्बन 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 सिंगल बॉन्ड, याला काय म्हणतात, अल्केन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, फॅमिली अल्केन. बघा पहिलीच येण्या गेली तुम्हाला, अल्केन. पहिली कोणती आहे फॅमिली, अल्केन. असं असते. लई सोपं पेपर येते यावर्षी, नीटचा लई सोपा आलता पेपर. त्याच्याने सोपं बी यावं अवघड बी यावं. समजा अभ्यास करायचं, सोप्याला दुर्लक्ष नाही करायचं. सगळं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ना पवार. मग काय होते, कोणती फॅमिली येते, अल्केन. सिंगल बॉन्ड काय येते, अल्केन. बरोबर आहे. आता सांगा, आता नेक्स्ट याचं नाव काय, 4 कार्बन, 1 2 3 4. 4 कार्बनचं नाव काय असतो, काय म्हणतो आपण त्याला, 4 कार्बन, ब्युटेन. काय म्हणावं याला, बोला, ब्युटेन. 4 कार्बनवाला काय असतो, ब्युटेन. ब्यूटला काय लावायचं, ANE, ब्युटेन आहे ते. ब्युटेन. C4 काय, H10, हे की नाही. 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. C4H10 म्हणजे काय असतो, ब्युटेन. तर अल्केन झाला, अल्कोहोल झाला, ॲसिड झाला, अल्डिहाइड झाला, कीटोन झाला, आहे की नाही. आता काय राहतो बघा याच्यातला अजून, इथर तर काल झालेला होता. नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहू याच्यात पैकी. आता याचं सांगा बरं. नेक्स्ट ही कोणती फॅमिली आहे, फंक्शनल ग्रुप बोला. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्कीन, ENE. काय असते, अल्कीन. काय असं, ह्याला काय म्हणायचं, अल्कीन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, है ना. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, फॅमिली अल्कीन. काय म्हणायचं याला, अल्कीन. राईट. अल्कीन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि इथिन नेम काय होईल याचा, एथला काय लावायचं, ENE, इथिन. एथला ENE लावला काय बनतो, इथिन. अजून 2 उदाहरण बघूत बघा. आता बोला बघा याचा, नेक्स्ट फॅमिली. CH3 बॉन्ड, याच्यात बघा कोणती फॅमिली आहे ही. पहिलं फंक्शनल ग्रुप बोला. फंक्शनल ग्रुप, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. बॉन्ड नो पवार, लास्टला BR आहे बघा त्याला, BR असल्यावर काय होते, बॉन्ड एक्स. जाधव काय होते, बॉन्ड एक्स. बॉन्ड एक्स म्हणजे कोणती फॅमिली, अल्किल हलाइड, है की नाही. बॉन्ड एक्स, व्हेरी गुड. फंक्शनल ग्रुप काय असेल, बॉन्ड एक्स, अल्किल हलाइड. BR आहे रे इथं, BR असल्यावर काय असते, बॉन्ड एक्स. याला काय म्हणायचं, अल्किल हलाइड. आणि नाव याचा 1 2 3 प्रोपिल ब्रोमाइड.
याला काय म्हणावं, प्रोपिल. 3 कार्बनचा काय असतो, प्रोपिल. आणि Br म्हणजे काय असतो, ब्रोमाइड. राईट, प्रोपिल काय म्हणावं त्याला, ब्रोमाइड. ओके. त्यानंतर लास्ट पाहू दादा. तर कोणता झाला अजून, अल्किन झाला, अल्किल हॅलाइड झाला. आता याच्यापैकी बोला आता, CH3 बॉन्ड, C डबल बॉन्ड, O बॉन्ड, O बॉन्ड, CH3. याच्यात बोला आता कोणती फॅमिली आहे. फॅमिली, फॅमिली बोला, फंक्शनल ग्रुप बोलू नका. फॅमिली काय, व्हॉट इज फॅमिली, इस्टर. व्हेरी गुड. कोणती फॅमिली आहे, इस्टर आहे ना. जाधव काय, इस्टर. फंक्शनल ग्रुप कोणता आहे, बॉन्ड COO बघा, इस्टर. बॉन्ड C डब बॉन्ड O बॉन्ड, बॉन्ड C बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड O, याला काय म्हणतात, इस्टर. फंक्शनल ग्रुप बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड, याला काय म्हणायचं, इस्टर. कोणती फॅमिली आहे ही, इस्टर आहे. म्हणून याचं नाव काय, मिथाइल ॲसिटेट. याला काय म्हणायचं, मिथाइल ॲसिटेट. किती सोपं आहे बघा, मिथाइल ॲसिटेट. ओके. त्यानंतर हे बी झालं आता, इस्टर झाला, इथर झाला का, नाही झाला. अजून कोणता राहिला, अल्काईन राहिला. 1 2 राहिले, 3 राहिले. हां, आता बघा याचं सांगा नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा आता, C2H5 कोणताही दे तुम्ही. हां, कोणती फॅमिली आता आहे, विच फॅमिली, विच फॅमिली इट इज. बॉन्ड O बॉन्ड बोला, कोणती फॅमिली, विच फॅमिली. बॉन्ड O बॉन्ड म्हणजे कोणती फॅमिली असते, बॉन्ड O बॉन्ड कोणती फॅमिली, इथर. व्हेरी गुड. काय म्हणावं याला, इथर. बघा आता, बॉन्ड O बॉन्ड, फंक्शनल ग्रुप कोणता आहे, बॉन्ड O बॉन्ड, फॅमिली इथर. ओके. नाव काय होईल याचा, याचं काय नाव, इथाइल. याचं काय नाव, मिथाइल. याला काय म्हणावं, मिथाइल. माईक चालू करायचं. मिथाइल बघा इकडं, अल्फाबेटिकली एक मी असतो मिथाइल, आणि ई म्हणजे काय असतो, इथाइल. मिथाइल आणि इथाइल, त्याच्याने काय होते, इथाइल. आणि इकडे काय म्हणतो आपण याला, मिथाइल. राईट, इथाइल, मिथाइल, इथर. तर ही झाली कोणती फॅमिली झाली, इथर झाली. राईट. तर ऑल द फॅमिली वी हॅव फिनिश्ड. यांचे फंक्शनल ग्रुप आणि काय पाहिलं आपण, फंक्शनल ग्रुप, फॅमिली, आणि काय झाला, फंक्शनल ग्रुप, फॅमिली, कॉमन नेम, IUPAC नेम. ओके. हां, माईक बंद करत राहा, तुमचं माईक बंद ठेवा, मेसेज केलं तरी जमते, माईक चालू ठेवू नका. हे झाले, ऑल दीज आर व्हॉट, 10 फॅमिलीज. किती फॅमिली पाहिले हे आपण, 10 फॅमिली, 10 फॅमिली झालीत बघा. अल्केन, अल्किन, अल्काईन. त्यानंतर कोणता, अल्किल हॅलाइड. राईट. त्यानंतर कोणता, अल्कोहोल, ॲसिड, अल्डिहाइड, कीटोन, इथर, इस्टर, आणि कोणता झाला, अमाइन. राईट. ओके. तर हे